नमस्कार. आपण सध्या एसएसच्या प्लॉटवर आलो आहे. तर सध्या काकांचा प्लॉट आहे. मोहीमध्ये आपण आत्ता सध्या आलेलो आहे. हा प्लॉट फ्लॉवरिंगमध्ये यायला लागला आहे. तर फ्लॉवरिंगमध्ये प्लॉट येत असताना आपण मागच्या वेळी पण व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की काय काळजी घेतली पाहिजे, कसं व्यवस्थापन केलं पाहिजे, जीएचं शेड्यूल काय ठेवलं पाहिजे, ह्याच्यावर आपण आज जरा चर्चा करणार आहे. तर तुम्ही बघू शकता हे प्लॉट आहे एसएसचा. तर ह्यामध्ये एक करायचं आहे की पाण्याचं मॅनेजमेंट हे योग्य पद्धतीने करायचं आहे. त्याचबरोबर कॅनॉपी मॅनेजमेंट. आता तुम्ही बघू शकता शेंडा पण टॉप चालला याचा. फक्त एक करायचं आहे की गळ जास्त झाली नाही पाहिजे. ह्यासाठी आपल्याला ड्रीपद्वारे फॉस्फरस आणि पोटॅशची लेवल मेंटेन ठेवायची आहे, जेणेकरून गळ होऊ नये. ह्यासाठी आपल्याला 42-47चा वापर करायचा आहे खालून. त्यासोबत तुम्ही बायोफॅक्टरचं जीवॅम सोडू शकताय, जे की मायक्रोरायझा आहे. प्लस त्याच्यासोबत इतर अन्य घटक आहेत, अतिशय उपयोगी ठरते. त्यानंतर जीएचं नियोजन काय करायचं आहे आपल्याला, तर पहिल्यांदा जीए देत असताना हा 10 PPM द्यायचा आहे. 10 PPM जीए देताना त्यामध्ये आपल्याला ॲमिनो ॲसिड झिंकचा वापर करायचा आहे. त्यानंतर बुरीचं चांगलं एखादं स्प्रे घ्यायचं आहे, जसं की ॲक्रेसिओ शेड्यूलप्रमाणे तुमच्या. त्यासोबत कॅल्शियमची लेवल देखील आपल्याला योग्य ठेवायची आहे. तर पहिला जीए घेत असताना आपल्याला त्यामध्ये जीए 10 PPM, त्याचबरोबर ॲमिनो ॲसिड कोणत्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता 2 मिलीनं. आम्ही रिकमेंड करतो आहे मरिनास. त्यानंतर दुसऱ्या मशीन स्प्रेला आपण घ्यायचं आहे 15 PPM जीए. त्याचबरोबर सीवीड एखादं घ्यायचं आहे, चांगल्या कंपनीचं सीवीड आपण वापरायचं आहे. त्यासोबत कॉम्बी आपण घेऊ शकतो आहे. तिसरा स्प्रे घेताना जीए घ्यायचा आहे 15 PPM. त्याच्यासोबत आपण ॲमिनो ॲसिड घडाची साईज बघून त्या पद्धतीनं आपण वापरायचं आहे. आणि चौथ्याला आपण जीए 20 PPM घ्यायचं आहे. सुपरमध्ये घडांची साईज बघून आपण जीएचं प्रमाण कमी जास्त करू शकताय, जेणेकरून प्लॉटची काळोखी टिकून राहील, गळ होणार नाही. त्याचबरोबर घडांची साईज देखील उत्तम होईल. ह्या पद्धतीने आपल्याला शेड्यूल ठेवायचं आहे. गरज वाटली तर 5वा तुम्ही स्प्रे अजून एक 15 PPM घेऊ शकता. द्राक्षाविषयी अजून काही माहिती हवी असेल किंवा भाजीपाल्याविषयी इतर अजून काही माहिती हवी असेल तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलवर फॉलो करा. धन्यवाद.